नमस्कार. तर पिंगा गो पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की समीर सर आणि त्यांची फॅमिली रागाने तिथून निघून जात असतात. आता प्रेरणा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते. मिठू, तेजा, वल्लरी आणि श्वेता नक्की काय झालं आहे ते लपून बघत असतात. आता प्रेरणा समीर सरांचा हात पकडत त्यांना थांबवते आणि म्हणते की प्लीज थांबा, प्लीज माझं ऐका. मी सांगून टाकते आईला की मी लग्नानंतर सगळा पगार तुमच्याच घरी देईन. समीर सर म्हणतात की प्रेरणा, हे बघ, आता आपलं पुढे काही होऊ शकेल असं मला वाटत नाही. आपलं सगळं ठरलं होतं ना, सगळं फायनल झालं होतं ना, मग काय गरज होती तुझ्या आईला एवढं स्पष्ट बोलायची. प्रेरणा रडत म्हणते काहीतरी करू ना आपण, मार्ग काढू आपण. आणि म्हणते की मी बोलू का तुमच्या आईवडिलांशी, मी सांगते त्यांना सगळं व्यवस्थित. समीर सर म्हणतात की काही गरज नाही आहे त्याची. असं म्हणून ते रागाने तिथून निघून जातात. आता प्रेरणा परत समीर सरांना थांबवते आणि म्हणते की प्लीज माझं एकदा ऐकून घ्या. समीर सर म्हणतात की प्रेरणा प्लीज, मला माहिती आहे तुला काय वाटतंय ते, पण माझ्या आईचा स्वभाव माहिती आहे मला. ती नाही तयार होणार आता लग्नासाठी. आणि मुळात तुझा सगळा पगार आम्हाला दिल्यानंतर तुझ्या आई वडिलांचं काय. प्रेरणा रडत म्हणते की तनूचं शिक्षण होईलच ना आता पूर्ण, तो करेल नोकरी आणि तोपर्यंत बाबांनाही काहीतरी काम करायला. असं म्हणून ती थांबते. समीर सर म्हणतात की वा, म्हणजे या वयात तुझ्या बाबांना काम करायला सांगणार आहेस तू, तेही त्यांची प्रकृती एवढी नाजूक असताना. हे बघ प्रेरणा, आपलं लग्न झालं असतं ना तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असते. प्रेरणा रडत समीर सरांचा हात पकडत म्हणते की हो ना, मग करूया ना प्लीज. समीर सर प्रेरणाचा हात झटकून देतात आणि म्हणतात की कसं होणार, तुझ्या आईने कमिटमेंट मागितल्यासारखं विचारलं, तेही सगळ्यांसमोर. त्यात मला त्यांची अजिबात चूक वाटत नाही. प्रेरणा म्हणते की पण सॉरी, अजून काहीतरी मार्ग निघेल ना, मी सगळं समजावून सांगते त्यांना, प्लीज तुम्ही एकदा ऐकून घ्या. समीर सर ओरडून हात जोडून म्हणतात की प्रेरणा सॉरी, आता आपलं लग्न नाही होऊ शकत. असं म्हणून ते तिथून निघून जातात. प्रेरणा रडतच तिथून आतमध्ये निघून जाते आणि आतमध्ये येऊन खूप रडायला लागते. तनू तिला चिडवत म्हणते की आता तू नवरी होणार आहे ना, मग कशाला रडतेस, काय प्रॉब्लेम आहे. तो तिला हसवण्याचा प्रयत्न करायला लागतो. तर नंतर आपण पाहतो की प्रेरणाचे आई बाबा गावी निघालेले असतात. प्रेरणाची आई म्हणते की सगळे दिवस फुकट गेले, बोलणीसुद्धा फिसकटली. प्रेरणाचे बाबा रागाने म्हणतात की अगं पोरीचं लग्नाचं वय निघून चाललं आहे, त्याचं काहीच वाटत नाही आहे का गं तुला. असं म्हणून त्या दोघांचा वाद सुरू होतो. प्रेरणाला खूपच वाईट वाटलेलं असतं. आता श्वेता प्रेरणाला विचारते की प्रेरणा बरी आहेस ना तू. प्रेरणा म्हणते की नाही आहे मी बरी, मला खूप कंटाळा आला आहे. सतत चेहऱ्यावर स्माईल ठेव, सगळ्यांसमोर चहाचे ट्रे नेऊन देण्याचा, नेहमी आई वडिलांमुळे काहीतरी होतं आणि लग्न फिसकटतं. मग काय, मीच स्वतःची समजूत काढते, मीच स्वतःचं सांत्वन करते आणि मीच मनाची उभारी धरते. मग आहेच चेहऱ्यावर स्माईल आणि हाताचा चहाचा ट्रे, पण आता ना मला लग्नच करायचं नाही. हे ऐकून सगळेच आश्चर्याने प्रेरणाकडे बघायला लागतात. वल्लरी म्हणते की प्रेरणाताई, एक सुचवू का, तुम्ही ना 4 दिवस तुमच्या गावाला जा, म्हणजे तुम्हाला थोडं बरं वाटेल. तेव्हा प्रेरणाची आई तिथे येते आणि म्हणते की काही गरज नाही आहे गावाकडे येण्याची. आता बापाच्या आजारपणात पगारी सुट्ट्या संपल्या आहेत तुझ्या. आता साहेब तुझे पैसे कापतील. महिन्याचा खर्च भागवता माझ्या नाकी नव्हे तर गावाला राहून हिला आराम करायची सवय लागली ना, आमच्यावर उपाशी मारायची वेळ येईल. आणि ती म्हणते तुम्ही सगळ्यांना मी सांगून ठेवते हे असलं काहीतरी फालतू तिच्या डोक्यामध्ये भरवू नका. असं म्हणून ती तिथून निघून जाते. प्रेरणाचे बाबा प्रेरणाचा हात हातामध्ये घेऊन म्हणतात की काळजी घे बाळा. असं म्हणून ते रडायला लागतात आणि ते तिच्या हातात काही पैसे देतात आणि रडत तिथून निघून जातात. प्रेरणाची आई परत येऊन प्रेरणाला म्हणते की प्रेरणा, उद्यापासून ऑफिसला जा, कळलं ना, रडून आपल्यासारख्यांची फोटो भरत नाहीत. आणि म्हणते की 500 आहेत का, रिक्षासाठी लागतील, देतेस का. सगळेच प्रेरणाच्या आईकडे आश्चर्याने बघायला लागतात. मग प्रेरणा आतमध्ये जाऊन पैसे घेऊन येते आणि त्यांना देते. मग प्रेरणाचे आई बाबा तिथून निघून जातात. यानंतर आपण पाहतो की सर्वजण चहा पीत बोलत असतात. मिठू म्हणते की सकाळपासून प्रेरणाताई किती एक्सायटेड होती आणि आता मला तिचा चेहरासुद्धा बघवत नाही आहे. देव एवढ्या चांगल्या मुलीला अशी शिक्षा का देतो. तेजा म्हणते की शिक्षा देव नाही, स्वतःला देते आहे ती. मिठू म्हणते की म्हणजे तिने स्वतःचं लग्न स्वतः मोडलं का. तेजा म्हणते की लग्न नाही मोडलं, पण आई वडिलांना डोक्यावर तिनेच बसवलं आहे ना, त्यांचे साईड इफेक्ट्स आहेत हे सगळे. ती स्वतः कमावते, एवढी शिकली आहे, तर तिच्या पैशाचं काय करायचं हा डिसिजन तिचाच असला पाहिजे ना. मला चुकीचं समजू नका, म्हणजे माझं असं म्हणणं नाही आहे की मुलीचा सगळ्या संसाराचं तिचं सर्व काही असतं, पण ती स्वतः कमवते, तिचे स्वतःचे पैसे आहेत, मग त्याचं काय करायचं हा डिसिजन तिचा असला पाहिजे ना.
श्वेता म्हणते की मलासुद्धा बरोबर वाटत आहे तेजाचं. मलासुद्धा असं वाटतं की प्रेरणाने लग्न झाल्यानंतर तिने कमावलेले पैसे स्वतःच्या संसारासाठीच वापरायला हवे, कारण संसार दोघांचा असतो, त्या दोघांनी उभारला पाहिजे. मिठू म्हणते की मग तिच्या आईवडिलांचं काय, त्यांना कोण बघणार. तेजा म्हणते की म्हणून तुम्ही मुलींना इंडिपेंडंट बनवता का, मोठं झाल्यानंतर त्यांच्याकडून पैसे काढता यावे म्हणून. वल्लरी तेजाला शांत करत म्हणते की तेजाताई, अहो जरा हळू बोला, प्रेरणाताईच्या घरी दुसरं कोणी कमावणारं नाही आहे, मग त्या तरी काय करतील. तेजा रागाने म्हणते की मग हे आधीपासून माहिती नव्हतं का तिच्या आईवडिलांना, का त्यांनी आधीपासूनच म्हातारपणासाठीची सेविंग नाही केली आणि तिची ती आई एवढं तोंड चालवते, त्याच्यापेक्षा पटापट हातपाय चालवले ना तर 4 पैसे तरी मिळतील घरात. मोठ्यापणी आपल्या मुलीवर ओझं होण्यात काय पॉईंट आहे. वल्लरी म्हणते की तेजाताई, अहो आपले आईवडील आपल्यावर काय ओझं असतात का. तेजा म्हणते आपण सगळेच बघतो आहे प्रेरणाचं काय होते ते. वल्लरी म्हणते की तेजाताई, मला एक गोष्ट सांगा, तुम्ही लहानपणी आपल्या आईवडिलांनी जेव्हा आपल्याला सांभाळलं तेव्हा त्यांना आपण ओझं वाटलो का नाही ना. मग प्रेरणाताईंना त्यांच्या पायावर त्यांच्या आईवडिलांनी उभं केलं आहे. मग आता जर का त्यांनी त्यांच्या आईवडिलांना सांभाळलं तर काय बिघडलं त्यात. अहो कर्तव्य आहे ते त्यांचं. तेजा म्हणते की कर्तव्याच्या गोष्टी तू नको करू, कारण बायको म्हणून तुझी काय कर्तव्य आहे आणि तू ते किती निभावतेस ना हे सगळ्यांनाच माहिती आहे. आहेस का नवऱ्याजवळ तुझ्या, तोच भरतो ना तुझी फी, तोच पाठवतो ना पैसे, स्वतःची स्वतः एक दमडी तरी कमवतेस का, आहे का एवढी अक्कल. वल्लरीला खूप वाईट वाटतं आणि ती काही न बोलता तिथून निघून जाते. तेजा रागाने म्हणते की काय चुकीचं बोलले मी, बरोबरच आहे माझं. मिठू म्हणते की तेजा, मला तुझं म्हणणं काही पटलं नाही. प्रेरणाच्या लग्नानंतर तिच्या आईवडिलांना कोण सांभाळणार. तेजा म्हणते की अरे मग झेपत नसेल तर मुलांना का जन्माला घालायचं. प्रेरणा आतून हे सगळं ऐकत असते आणि तिला खूप वाईट वाटत असतं. श्वेता म्हणते की अगं काय मुद्दा होता आणि कुठे पोचलीस तू तेजा. तर दुसरीकडे आपण पाहतो की मनोज काहीतरी काम करत असतो तेव्हा मनोजचा भाऊ त्याला म्हणतो की आवर पटकन, आपल्याला एका ठिकाणी जेवायला जायचं आहे. तेव्हा मनोज सांगतो की मला नाही जमणार, एका ठिकाणी जायचं आहे, जनरेटरचं काम करायचं आहे, कंपनी बंद झाल्यानंतर करायचं आहे ते काम. मनोजचा भाऊ म्हणतो की पण एवढं काम करायची काय गरज आहे. मनोज म्हणतो की खर्च वाढला आहे ना दादा, वल्लरीची कॉलेजची फी, भाडं, प्रवास खर्च. मनोजचा भाऊ म्हणतो की म्हणे आजकाल बायका कमवून नवऱ्याला हातभार लावतात आणि ती वल्लरी तुलाच पिळते आहे. आधीच तू एवढं काम करतोस, त्यात अजून नवीन कामसुद्धा शोधतो आहेस. म्हणे अरे एवढं करत नाही कोणी. मनोज म्हणतो की वल्लरी वकील झाली ना, कमवेल ना, मग तेव्हा ती लावेल आमच्या संसाराला हातभार. मनोजचा भाऊ म्हणतो की मग मन्या पैसे कमावून ती तुलाच देईल याची खात्री आहे का तुला. मनोज म्हणतो की दादा वल्लरी आता कशी वागते, भविष्यात कशी वागेल, हा विषय सोडून दुसरा विषयच नाही आहे का आपल्याकडे. मनोजचा भाऊ म्हणतो की आम्ही तुझ्या भल्याचंच बोलतो आहे, तुला समजत नाही का ते. मनोज म्हणतो की मला वाद नको आहे. मग मनोजचा भाऊ तिथून निघून जातो. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की सर्वजण तयार होण्यात आणि आपापल्या कामात बिझी असतात. तितक्या तिथे तेजा रागारागात येते. तेजा खूपच चिडलेली असते आणि ती घरातील सगळी बटन्स बंद करायला लागते. आता श्वेता म्हणते की सकाळ सकाळ काय झाले ग, इस्त्री करते दिसत नाही का. वल्लरी फ्रीजमधून दूध काढत असते तेव्हा तेजा तिथे येते आणि रागाने तिला म्हणते की ओ महाराणी, असं म्हणून ती वल्लरीला बाजूला करते आणि रागाने म्हणते की फ्रीज बंद पण करायचा असतो. मिठू विचारते की काय झाले, असं का करते आणि बटन्स का बंद केले सगळे. श्वेता म्हणते की अगं काय प्रॉब्लेम काय आहे ग सकाळ सकाळ, असं म्हणून ती परत इस्त्री करायला जातात. तितक्यात तेजा श्वेतावर ओरडत म्हणते की अजिबात लावायचं नाही आहे ते परत. वल्लरी विचारते की बरं नाही आहे का यांना, काय झाले. श्वेता विचारते की सकाळ सकाळ काय झाले ग, झटका बिटका बसलाय का तुला. यावर तेजा म्हणते की झटका, हो विजेचा झटका नाही, तुम्ही जी ही दिवाळी चालवली आहे ना त्यामुळे एक दिवस आपलं दिवाळी निघणार आहे, हे बिल बघा. यावर मिठू म्हणते की अगं आलं असेल एक दिवस जास्तीचं बिल, तर काय झालं. आणि ती श्वेताला म्हणते की लाव ग तू. तेजा ओरडू म्हणते की अजिबात लावायचं नाही आहे काय. आणि ती मिठूला म्हणते काय म्हणालीस तू, जास्तीचं बिल, हे घे जरा विचार कर किती आलं असेल बिल. तेव्हा सगळे जर आश्चर्याने तेजाकडे बघायला लागतात आणि म्हणतात की किती आलं असेल, 6,000 10,000. आता तेजा रागाने वल्लरीला म्हणते की सौ वल्लरी मनोज भामरे, काय वाटतं तुम्हाला किती आलं असेल बिल. वल्लरी घाबरत म्हणते की अहो तेजाताई, मला खरंच यातलं काही माहिती नाही हो, मी विजेचं बिल आजवर कधीच भरलं नाही. तेजा म्हणते विषयच नाही ना राव, पैशाची किंमतच नाही आहे तुला, कसं कळणार तुला. इथे आल्यापासून बघते मी ही पंखे, लाईट्स, फ्रीज सगळं चालू करून इकडे तिकडे फिरत असते नुसती. आता वल्लरी टेन्शनमध्ये येऊन म्हणते की नाही हो तेजाताई, मी सगळं व्यवस्थित बंद करते, कधी कधी राहतं माझ्याकडून,
पण कधीच तेजा रागाने म्हणते की अगं काय बंद करतेस, मी सतत मिक्सरचा आवाज ऐकत असते, सतत काही ना काहीतरी बनवत असतेस, कधी चटणी, कधी वाटप, कधी ह्याव कधी त्याव. आता श्वेता म्हणते की अगं काय चिडचिड करतेस, अगं सांग की पटकन किती आले ते. आता तेजा श्वेताला म्हणते की बघायचं आहे का, घे स्वतःच बघ. तेव्हा श्वेता हातामध्ये बिल घेऊन बघते आणि शॉक होऊन म्हणते की 70,000. मिट्टू आणि वल्लरी सुद्धा श्वेताच्या हातातील बिल घेऊन बघतात आणि त्या सुद्धा खूप शॉक होतात. आता तेजा रागाने वल्लरीला म्हणते की आणि गंमत माहिती आहे का तुला, हे 70,000 बिल पहिल्यांदा आले. आणि ती वल्लरीकडे हात दाखवत म्हणते की हिच्यामुळेच झालंय. नाही मला माहिती आहे, हिने सगळं काहीतरी सुरू ठेवलं असेल घरातलं आणि म्हणूनच इतकं बिल आलं असेल. वल्लरी घाबरत म्हणते की नाही हो तेजा ताई, मी खरंच असं काही नाही केलं. आता तेजा रागाने म्हणते की वल्लरी इथे आल्यानंतरच हे बिल आलं आहे, त्यामुळे हे बिल तीच भरणार. हे ऐकून सगळेच तेजाकडे आश्चर्याने बघायला लागतात. आता वल्लरी घाबरत म्हणते की मी कुठून भरणार इतकं बिल आणि मी कुठून आणणार एवढे पैसे, माझ्याकडे नाही आहे तो एवढे पैसे तेजा ताई. तेजा म्हणते की नाही, इतर वेळेस तर तुझा नवराच तुझा सगळा खर्च करतो ना, तर आता त्याला बोल की बाबा माझा यावेळेस 70,000 खर्च आलेला आहे, प्लीज मला तेवढे पैसे दे. नाही काय आहे ना, इतकी वर्ष आम्ही इथे राहतोय पण 70,000 बिल कधीच आलंच नव्हतं. कधी आलं माहिती आहे का, तू आल्यानंतर. त्यामुळे आता हे बिल हीच भरणार. आता वल्लरी हे ऐकून खूप रडायला लागते आणि म्हणते की अहो माझ्याकडे खरंच नाही हो, मी काय करणार. श्वेता रागाने तेजाला म्हणते की तेजा अगं तू काही वेडी आहेस का, किती चिडचिड करतेस, तिच्या एकटीमुळे एवढं बिल यायला ती काय फॅक्टरी चालवते का या घरात, ते बिल चुकून आलाय तसं, आपण बोलू ना ते इलेक्ट्रिसिटी वाल्यांशी. तेजा चिडू म्हणते की बोलू नये, आता बोलून काही होणार नाही, आता ना राडाच घालावं लागणार आहे. सगळे शॉक होऊन तेजाकडे बघत असतात. तर इकडे आपण पाहतो की प्रेरणा ऑफिसमध्ये असते आणि ती खूप नाराज असते. ती समीर सरांच्या केबिनमध्ये येऊन समीर सरांची वाट बघत असते. तेव्हा समीर सर तिथे येतात आणि प्रेरणाकडे बघायला लागतात आणि म्हणतात की गुड मॉर्निंग, आज इथे माझ्या केबिनमध्ये. प्रेरणा म्हणते की समीर सर मला माहिती होतं की तुम्ही थोडासा विचार केला ना, मी जे काय म्हणत होतं तुम्हाला पटेल नक्की, आपण थोडंसं बोलूया का जे काही झालं त्याबद्दल. नाही आईबाबांशी मी पुन्हा एकदा. मात्र समीर सर प्रेरणाला काहीच उत्तर देत नाही. ते म्हणतात की मला ना एक प्रिंट हवी आहे, ती जरा काढून द्याल का. तेव्हा प्रेरणा समीर सरांना प्रिंट काढून देते, मात्र तिचं अजिबात लक्ष नसतं. तेव्हा समीर सर तिला सांगतात की प्रिंट आली. प्रेरणा ती प्रिंट हातामध्ये घेऊन बघते आणि शॉक होऊन समीर सरांकडे बघायला लागते. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.